नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग. आपण BA भाग 2 मध्ये प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मराठी विभागाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्या माध्यमातून आज एकमेकांसमोर आलेलो आहोत. ही नवी तंत्रज्ञानाची पद्धती ऑनलाईन, या ऑनलाईन माध्यमातून आपण एकमेकाशी आता संवाद करणार आहोत, एकमेकाशी चर्चा करणार आहोत आणि याच माध्यमातून आपल्या शिक्षणाचा प्रवासही आपण पुढे चालू ठेवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या वर्षी BA भाग 1 या वर्गाची 2 सत्र पूर्ण करून आता BA भाग 2 मध्ये प्रवेश घेतला आहात. या वर्गातही आपल्याला 2 सत्र पूर्ण करायचे आहेत. गेल्या वर्षी आपण सत्र 1 सत्र 2 पूर्ण केली. आता यावर्षी आपण सत्र 3 आणि सत्र 4 पूर्ण करणार आहोत. या सत्रांमध्ये आपल्याला जो आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळानं अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे, त्या संदर्भातली ओळख, त्या संदर्भात चर्चा आपण आज करणार आहोत. BA भाग 2 सत्र 3 साठी आपल्याला अभ्यासपत्रिका 3 आणि अभ्यासपत्रिका 4 अशा 2 अभ्यासपत्रिका अभ्यासायच्या आहेत. आणि या अभ्यासपत्रिकांचा अभ्यास करताना अभ्यासपत्रिका 3 मध्ये आपल्याला काय डेंजर वारा सुटलाय हे एक नाटकाचं पुस्तक आणि मराठी भाषिक कौशल्ये असा भाग अभ्यासायचा आहे. आता हा भाग अभ्यासत असताना त्याचं स्वरूप कसं असेल त्याच्याकडे आता आपल्याला वळायचं आहे. मित्रांनो, या अभ्यासक्रमात आपल्याला जयंत पवार लिखित काय डेंजर वारा सुटलाय हे नाटक अभ्यासायचं आहे. आणि त्यातून केवळ एका नाटकाचं पुस्तक अभ्यासणं हा हेतू नाही, तर नाटक काय असतं, नाटकाचं स्वरूप काय असतं याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. दुसरा भाग संवाद लेखनाचा आहे. आता हे संवाद लेखन एक भाषिक कौशल्य म्हणून आपल्या पुढं अभ्यासासाठी ठेवलेला आहे. आता मराठीची भाषिक कौशल्याचा अभ्यास आपण गेल्या वर्षीही केलेला आहे. आपणही लेखन, वाचन, भाषण, श्रवण अशी कौशल्य विकसित केल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व कसं चांगलं होतं, उठावदार होईल, या संदर्भातली चर्चा आपण केलेली आहे. शिवाय चित्रपट या माध्यमाविषयी आपण माहिती घेतली आहे. चित्रपटाच्या जवळ जाणारीच किंबहुना त्या चित्रपटापेक्षा अगोदरपासून असणारी आपल्याकडे जी परंपरा आहे ती नाटकाची परंपरा आहे. आणि हे नाटक कसं असतं या संदर्भानं आपल्याला विचार इथे करायचा आहे. आता बघा की नाटक हे तसं पाहिलं तर 2 स्तरावरती चालतं. एक त्याचं दृश्य रूप आपल्याला दिसतं आणि दुसरं श्राव्य रूप दिसतं.
आणि दृश्यश्राव्य रूपात हे नाटक आपण पाहतो, ऐकतो. तसंच ते पुस्तकाच्या रूपात म्हणजे संहितेच्या रूपात आपण वाचतोही. जसं कथा कथन किंवा काव्य वाचनाचे कार्यक्रम होतात, तसं नाटकाच्या संहिता सुद्धा वाचल्या जातात. तर या नाटकाच्या संदर्भात आपल्याला त्याचं स्वरूप काय आहे याचाही विचार या अनुषंगानं करावा लागणार आहे. तर अभ्यासक्रमाच्या बाबतीत पुढे सरकूया आपण, की जे आपल्याला घटक आहेत ते 4 विभागात आहेत आणि या 4 विभागांचं आपल्याला श्रेयांक पद्धतीनं गुणदान होणार आहे. जो विभाग पहिला आहे तो काय डेंजर वारा सुटलाय या नाटकाच्या अनुषंगानं आहे. या नाटकाची आशयसूत्र यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. आता आशयसूत्र म्हटल्यानंतर आपल्या पुढे प्रश्न येईल, काय नेमकं? तर नाटकाचं जे कथानक असतं, तो गाभा असतो त्या नाटकाचा, ते आशय असतं आणि त्यात लेखक आपल्याला काही गोष्टी सांगत असतो. त्यानं काही सूत्र तिथं गुंफलेलं असतं आणि त्याचा शोध म्हणजे आशयसूत्र शोधणं. जयंत पवार हे आजच्या पिढीचे समकालीन आणि दर्जेदार लेखन करणारे नाटककार, कथाकार आहेत. समकालीन जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, जो आपला भोवतालची परिस्थिती आहे, याचं त्यांचं निरीक्षण सूक्ष्म आहे आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लेखनात आपल्याला उमटलेलं दिसतं. आणि त्यामुळं त्या काय डेंजर वारा सुटलाय या नाटकात सद्यकालीन परिस्थितीतीलच आशयसूत्रे आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहेत. पुढच्या घटकात आपल्याला पुन्हा काय डेंजर वारा सुटलाय या अनुषंगानं, या नाटकाच्या अनुषंगानं चर्चा करायची आहे. पण यामध्ये पात्र, घटनाप्रसंग, संवाद आणि संघर्षाचे स्वरूप या मुद्द्यांना धरून आपण नाटकाची चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आता कुठलंही नाटक किंवा आपण काही दूरदर्शनवर मालिका बघतो त्यावेळेला तिथं आपल्याला व्यक्तिरेखा दिसत असतात, म्हणजे व्यक्ती वावरताना दिसतात. ह्या व्यक्ती म्हणजेच पात्र आणि ह्या पात्रांच्या संदर्भात लेखक काही घटना प्रसंगांची गुंफण करतो, घटना प्रसंगांची मांडणी करतो आणि ही मांडणी थोडी परत गुंतागुंत करत त्याची सोडवणूक करण्यापर्यंत पुढे पुढे तो सरकवत नेतो. म्हणून जशा व्यक्तिरेखा नाटकात महत्वाच्या असतात तसे घटना प्रसंगही महत्वाचे आहेत. एक लक्षात घ्या की आपण जर नाटक पाहत असाल यूट्यूबवरती वगैरे, आता बऱ्याचशा मराठी नाटकांच्या चित्रफिती आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यामधले जे कलावंत आहेत त्यात ते काही एक भूमिका करत असताना एक व्यक्तिरेखा साकारत असतात आणि मग ही व्यक्तिरेखा त्या कलाकारामुळं इतकी जिवंत होते की ते पात्र किंवा ती व्यक्तिरेखा, तिचं नाव घेतलं तरी त्याचं लगेच त्या भूमिकेशी नातं रसिक वाचक जोडून घेतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर नटसम्राट सारखं नाटक, या नाटकामध्ये आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अनेक जणांनी केल्या. त्यामध्ये दत्ता भट, यशवंत दत्त, डॉक्टर श्रीराम लागू सर्वांनी केल्या. पण श्रीराम लागूंची भूमिका ही म्हणजे आप्पासाहेब बेलवलकर आणि त्यांचं एक समीकरणच झालं होतं. भक्ती बर्वे सारख्या अभिनेत्री त्यांनी पु ल देशपांडेंचं
ती फुलराणी हे नाटक केलं. या नाटकामध्ये त्यांनी जी भूमिका केली ती तशीच, म्हणजे भक्ती बर्वे म्हटलं की ती फुलराणी, किंवा अश्रूंची झाली फुलेमध्ये रमेश भाटकरांनी लाल्यासारखं पात्र त्याच्यात अभिनय केला होता. तर रमेश भाटकरांना बघितलं की सगळेजण त्या काळात लाल्या म्हणायचे. तर असं पात्रांचं नाटकात महत्वाचं स्थान असतं, भूमिका असते, म्हणून पात्र आपल्याला पाहायचे आहेत. तरीच काय डेंजर वारा सुटलाय यामध्ये जे विविध पात्र आहेत त्यांच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर त्या नाटकात आलेले घटना प्रसंग हेही महत्वाचे असतात. आता प्रत्येक नाटकात ज्या ज्या घटनांचं चित्रण येतं त्यानेही ते नाटक लक्षात राहतं रसिकांच्या. काही वेळेला त्यातले प्रसंग मनात खोल ऋतूनही बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे संवाद. हा महत्वाचा मुद्दा, म्हणजे आपल्याला जो संवाद लेखनाचा भाग आहे त्या अनुषंगाने सुद्धा यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करता येईल. आता संवाद हे असल्याशिवाय नाटक पुढे सरकणार नाही. नाटकाचं कथानक पुढे सरकायला मित्रांनो लेखकाला संवादाशिवाय पर्याय नसतो, आणि हे संवाद नाटकाचं कथानक पुढे सरकायला मदत करतात. पण जो ऐकणारा, बघणारा, वाचणारा प्रेक्षक आहे त्याच्या मनावरती कशाचा परिणाम होत असेल अधिक, तर तो संवादाचा होतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर ती फुलराणीमध्ये भक्ती बर्वेंचा एक संवाद, म्हणजे तोंडी वाक्य आहे की तुला शिकवीन मी चांगलाच धडा. तर हे असे शब्द वाक्य रसिकाच्या मना तो जिभेवरती रुळतात. किंवा नटसम्राटमध्ये एक स्वगत आहे, कोणी घर देता का घर. नटसम्राट म्हटले की घर दे, कोणी घर देता का घर, हा संवाद आपोआपच तोंडात येतो. तर ही जादू कशाची, तर संवादाची. म्हणून संवाद हे नाटकात महत्वाचे आहेत. काय डेंजर वारा सुटलाय यामध्येही लेखकानं जे संवाद केले त्याचे विशेष काय, त्याचं वेगळंपण काय, हे सुद्धा आपल्याला या नाटकाच्या अनुषंगानं पाहायचं आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे संघर्षाचं स्वरूप. आता बघा, आत्ताची जी परिस्थिती आहे कोरोनाची, या परिस्थितीत आपण एक प्रकारे संघर्षच करतोय जगण्याचा. तसं माणसाला जगताना जे संघर्षाचे प्रसंग येतात त्याला तो कसं तोंड देतो, विशेषतः सामान्य माणूस जो आहे तो थोडासा भित्रा, कधी कधी दुर्बल असं चित्र समोर येतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची धमक असते, तोही लढू शकतो. या अनुषंगानं संघर्षाला माणसानं कसं तोंड द्यावं, त्याचं स्वरूप काय असतं, वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या घटना प्रसंगात माणूस कसा अशा प्रसंगांना तोंड देतो, ते आपल्याला पाहायचं असतं. आणि म्हणून याही नाटकामध्ये असं जे संघर्ष आहे त्याचा विषय जो आहे तो आपण लक्षात घ्यावा लागतो. त्यानंतर पुढे मित्रांनो विभाग 3 मध्ये काय डेंजर वारा सुटलाय याविषयीच आपल्याला अभ्यास अपेक्षित आहे. पण हा अभ्यासाचे जे मुद्दे आहेत त्यात नाट्य विशेष आणि भाषा विशेष या अनुषंगानं आपल्याला या नाटकाचं स्वरूप बघायचं आहे. आता बघा, जे शीर्षक आहे काय डेंजर वारा सुटलाय, आता ह्याच्यात डेंजर शब्द आलाय. आता डेंजर हा काही मराठी शब्द नाही आहे,
म्हणून मग भाषा विशेष जो आहे तो या नाटकाच्या शीर्षकापासूनच सुरू होतो. आणि नाट्यविशेषाचा विचार करायचा म्हणजे नाटकाचं स्वरूप काय. आपण आता फक्त एका पुस्तकाच्या अनुषंगानं विचार करणार नाही, तर आता आपल्याला नाटकाचं जे मूळ स्वरूप असतं त्याचा आधार घेऊन हे नाट्यविशेष शोधावे लागतात. म्हणजे नाटक एक वाङ्मय प्रकार किंवा साहित्य प्रकार आहे. जसं कथा, कविता, कादंबरी असते, तसं नाटक सुद्धा एक साहित्य प्रकार आहे. तिची लिखित संहिता असते, त्याचे विशेष का असतात त्या संदर्भानं चर्चा अपेक्षित आहे. आणि भाषा विशेष, प्रत्येक लेखकाची एक भाषा शैली असते, किंवा तो जे संवाद लेखन करत असतो त्यासाठी जी पात्र असतात ती ज्या वातावरणातून आलेली असतात, तर त्या वातावरणाची भाषा किंवा ज्या प्रदेशातून आलेले असतात त्या प्रदेशाची भाषा ही येत असते. म्हणजे उदाहरणार्थ मच्छिंद्र कांबळे ज्यावेळेला मालवणी नाटक लिहितात त्यावेळेला त्यांच्या नाटकात येणारी भाषा ही मालवणी येते आणि ती पात्रही मालवणी आपल्याशी, म्हणजे त्यांचे संवाद जे चालतात ते आपल्या कानावरती मालवणीच पडतात. तर हा एक विशेष आहे भाषेचा, आणि ते वेगळेपण जे असतं ते आपल्याला इथे अपेक्षित आहे. त्यामुळं विभाग 3 जो आहे तोही काय डेंजर वारा सुटलाय इथपर्यंत आपल्याला अभ्यासता येतो. त्यानंतर विभाग 4 जो आहे हा संवाद लेखनावरती आहे. बघा, पहिला विभाग, दुसरा विभाग आणि तिसरा, तिन्ही विभाग हे काय डेंजर वारा सुटला या नाटकाच्या अनुषंगानं समग्र अभ्यास होण्याच्या दृष्टीनं त्याची विभागणी आपण पाहिली. आता ह्या चौथ्या विभागामध्ये संवाद लेखन हे लेखन कौशल्याचा भाग आला. पण त्याच्या अगोदर एक शब्द इथं दिसतो आपल्याला, उपयोजित मराठी. म्हणजे आपण मराठीचा वापर करत असताना ती कशी उपयोगात आणतो. तर लेखनाच्या अनुषंगाने आणत असताना आपण निबंध लेखन, पत्रलेखन, सारांश लेखन वगैरे अनेक प्रकार बघितले. तसंच संवाद लेखन हाही एक त्यातला प्रकार आहे. आणि मग या संवादाचं स्वरूप काय, त्याची व्याख्या, संवाद कौशल्यासाठी आवश्यक बाबी म्हणजे गोष्टी काय नेमकं आवश्यक असतं, त्याचा विचारही इथे या विभागामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर संवादाचे प्रकार आपल्याला तिथे पाहायचे आहेत, कारण संवाद हा काही एका प्रकाराने होत नसतो. आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवरती हा संवाद होत असतो. त्यानंतर आपण आता अभ्यास करतोय म्हटल्यानंतर आपल्याकडूनही या संवाद लेखनाचा सराव व्हावा, म्हणून उदाहरणादाखल आपल्याला संवाद लेखन एखाद्या कथेच्या अनुषंगानं आपल्याला करता येईल. कारण कथा ही गोष्ट असते, त्या गोष्टीला संवाद रूप देणं हे एक कौशल्याचा भाग असतो. आणि तेच आपल्याला नाटक किंवा चित्रपट किंवा आपण ज्या आता मालिका बघतो यामध्ये आपल्याला तेच दिसतं. तिथे संवादच आपल्याला कानावरती पडतात. अशी एक सलग कथा तिथे कोणी सांगत बसलेला आपल्याला दिसत नाही. मूळ असते ती एक कथाच असते, पण तिच्यात असे बदल होत जातात. जसं चित्रपटाचं आपण गेल्या वर्षी बघितलं की चित्रपटाला का असते, एक पटकथा असते, आणि मग या पटकथेवरती मग संवाद लेखन होतं. तर असं संवाद लेखनाचं कौशल्य आपण जर हाताळलं किंवा आपल्याला जर त्यात गती आली तर आपण उत्तम संवाद लेखक होऊ शकतो. त्यातून आपल्याला थोडी म्हणजे नावलौकिक मिळवता येतो. आर्थिक बाजू जी आहे ती आपली चांगली होऊ शकते. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आणि म्हणून आपल्याला हा भाग अभ्यासक्रमात आलेला आहे. गेल्या वर्षी चित्रपटाचं माध्यम आपण अभ्यासलं, आता त्याच्याच जवळ जाणारं
नाटक हे माध्यम केवळ संहितेच्या रूपात नाही तर नाटकाला नेपथ्य असतं, प्रकाश योजना असते, अभिनयाची आवड असेल तर अभिनय आपल्याला त्या क्षेत्राकडे आपल्याला वळता येतं, ध्वनी संयोजन असतं. तर ह्या तांत्रिक बाजू सुद्धा आपल्याला अवगत असल्या तर नाटकाच्या क्षेत्रामध्ये किंवा नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला काम करायला चांगली संधी मिळते. कारण बघा की नाटक हे केवळ पुस्तकात लिहिलं लेखकानं ती संहिता त्याच्यातच बंदिस्त होत नाही, तर या नाटकाच्या संहितेला प्रयोगशील कलेचं रूप देता येतं, त्याचं सादरीकरण करता येतं. नाटकाचे खेळ होतात असं म्हणत नाही तर नाटकाचे प्रयोग होतात, नाटकाचे प्रयोग होतात असं आपण ऐकतो. म्हणजे नाट्यगृहामध्ये एखादं नाटक आलं तर तो नाटकाचा अमुक इतका वा प्रयोग अशी त्याची जाहिरात आपण होताना पाहतो. तर हे सादरीकरण असतं, हे प्रयोग असतो आणि तो जिवंत व्यवहार असतो. चित्रपटामध्ये तसं नाही होत. चित्रपटात कसं जोपर्यंत तो प्रकाश झोत पडद्यावरचा चालू आहे तोपर्यंत आपल्याला सगळ्या प्रतिमा, ती चित्र हलणारी वगैरे सगळी दिसते. पण एकदा तो प्रकाश झोत बंद झाला की पुन्हा तो पडदा जो आहे तो आहे तसा पांढरा शुभ्र आपल्याला नजरेसमोर पडतो. त्यामुळं हा जो आपला अभ्यासातला भाग आहे हा खरं तर खूप रंजक आहे आणि सोपा, आपल्यालाही आनंद देणारा असा आहे. पुढे आपण जाऊया मित्रांनो. या अभ्यासपत्रिकेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल असाही प्रश्न आपल्याला पडला तर त्याचंही उत्तर असं आहे की आपण गेल्या वर्षी जसं प्रत्येक अभ्यासपत्रिका ही 50 गुणांची आपण अभ्यासली, त्यावर प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या, तसंच याही वर्षी आपल्या अभ्यासपत्रिका या 50 गुणांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात असणार आहेत. यामध्ये आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा 10 गुणांसाठी आहे. दुसरा प्रश्न विभाग 1 म्हटलंय म्हणजे काय डेंजर वारा सुटला या नाटकाच्या अनुषंगानं दीर्घोत्तर या प्रश्नाचा आहे, त्यालाही 10 गुण आहेत. पण इथे पर्याय तुम्हाला ठेवलाय, तुम्हाला 2 पैकी एकच प्रश्न तिथे सोडवता येईल. प्रश्न तिसरा आहे तोही विभाग 2 म्हणजे काय डेंजर वारा सुटलाय नाटकाच्या अनुषंगानंच आहे, तोही दीर्घोत्तरी प्रश्न आहे 10 गुणांचा. तिथे आपल्याला पर्याय उपलब्ध ठेवलेला आहे 2 पैकी 1. प्रश्न चौथा जो आहे तो विभाग 3 वर आहे म्हणजे काय डेंजर वारा सुटलाय नाटकाच्याच अनुषंगानं, पण हा प्रश्न आपल्याला थोडक्यात उत्तरे द्यासाठी आहे. 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला द्यायचे, 10 गुण आहेत म्हणजे 5-5 गुणांची तिथे विभागणी आहे. प्रश्न 5वा जो आहे तो विभाग 4 वर म्हणजे उपयोजित मराठी संवाद लेखनावरती आहे. लघुत्तरी स्वरूपाचे ते प्रश्न आहेत, पण तिथे 4 पैकी 2 असं आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत. आपण म्हणजे आणि 10 गुण म्हणजे इथेही आपल्याला गुणांची विभागणी पाहायला मिळते. आता प्रश्नामध्ये नजर टाकली तर 4 प्रश्न जे आहेत ते एकट्या काय डेंजर वारा सुटला या नाटकाच्या अनुषंगानं आहेत आणि शिवाय योग्य पर्याय निवडा हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न बहुपर्यायी हा 10 गुणांचा आहे. त्यामुळं खूप चांगली अशी प्रश्नपत्रिका आणि त्याची गुण विभागणी ती आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आपण केवळ एकाच पुस्तकाचा अभ्यास करून तिथे थांबत नाही तर किंवा तेवढंच नाटक वाचलं अभ्यास संपला असंही नसतं. आपण आता अधिक खोलात जाऊन एखादी गोष्ट जी आपल्या पुढे आहे तिच्याकडे पाहणं गरजेचं आहे. मग तो कुठलाही विषय असू दे, अगदी अर्थशास्त्र असू दे, इतिहास, भूगोल, जेवढे म्हणून आपले जे विषय असतील त्याकडे पाहताना एक आपली दृष्टी तयार झाली पाहिजे की आपण त्याच्या खोलात जायला शिकलं पाहिजे.
आणि त्यामुळं मग त्यासाठी मग आपल्याला काही मूलभूत वाचन, पूरक वाचन, संदर्भ ग्रंथांचं वाचन हे अपेक्षित आहे. आणि आता आपल्याला वेळ असतो, आता आपल्याकडे वेळ आहे आणि ह्या वेळेचा उपयोग या वाचनासाठी केला तर आपल्याला त्याचाच स्वतःलाच फायदा होणार आहे. आणि त्या दृष्टीनं पूरक वाचनाची मोठी यादी आहे खरं तर. पण आपला जो नाटकाचा भाग आहे त्या अनुषंगानं आपल्याला काही अपेक्षित जी माहिती गरजेची वाटते त्यासाठी द बी कुलकर्ण्यांचं आपण नाटक स्वरूप आणि समीक्षा हे पुस्तक वाचन करावं. किंवा पुष्पा भावे यांचं रंग नाटकाचे हे पुस्तक आपण अभ्यासू शकतो. श्री कानड्यांचं मराठी रंगभूमीची 125 वर्ष. बघा मित्रांनो की आत्ता आधुनिक जी मराठी रंगभूमी आहे तिला 125 वर्ष झाले. म्हणजे तेवढं वाटचाल आहे, तेवढा इतिहास या साहित्य प्रकारामागं आपल्याला पाहायला मिळतो. तर ते आपल्याला या पुस्तकातून त्याचाही अभ्यास करता येईल. आणि काही ठळक नोंदी, कुठली नाटकाचे पण विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. समकालीन असतात, प्रायोगिक असतात, काही व्यावसायिक नाटकं असतात, तर काही विनोदी नाटकं, काही ऐतिहासिक स्वरूपाची नाटकं, असं प्रत्येक वेगळं वेगळं स्वरूप घेऊन हे नाटक आपल्या रसिक वाचकांसमोर येत असतं. त्यामुळं ह्या नोंदीसुद्धा आपण पाहू शकतो. आणि आत्ताच्या आपल्या समकालीन असणारी नाटकं त्याचाही आपण विचार करू शकतो. आत्ताचे दर्जेदार जे नाट्य लेखन करणारे नाटककार आहेत, अभिनेते आहेत, नाटकात काम करणारे, त्यांचाही आपण त्यांची माहिती सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरू शकते. त्यानंतर मराठी भाषिक कौशल्य हे आपल्या शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. आपले ज्या अभ्यासपत्रिका आहेत यावर्षी त्यामध्ये जेवढी भाषिक कौशल्य आपल्याला शिकायचे आहेत त्या सगळ्या भाषिक कौशल्यांचे एकत्रित असं पुस्तक आहे. त्याचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो. आणि असं पूरक वाचन आपण ठेवलं तर आपल्या ज्ञानात अधिक चांगली भर पडेल आणि आपण जो अभ्यास करतोय तोही अधिक आनंददायक होऊ शकतोय. आणि म्हणून अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपण पूरक वाचनापर्यंत, संदर्भ ग्रंथांपर्यंतची माहिती आपल्याला या अंतर्गत घेणं गरजेचं आहे. म्हणून हा पट मी आपल्यापुढे मांडला. आपण विद्यार्थी मित्रांनो माझं जे बोलणं होतं ते शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आता यापुढेही आपण असेच